राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व न्यायज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले। या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्रांज धातूच्या शिल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। तत्पूर्वी नाशिकमधील जुने नाशिक येथील वाकडी बारावेतून फटाक्यांच्या आतिषबाजीत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये नाशिककर हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। मुंबई नाका येथे रॅलीचा समारोप झाला। मिरवणुकीतील ढोल ताशांच्या गजराने सर्व नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले। याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती अध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष अंबादास खैरे, कार्यकारी अध्यक्ष शशी हिरवे, सुभाष मंडलिक, तेजश्री काठे, दीप्ती हिरवे, नंदू कहार, अमोल हिरवे, पवन रॉय, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे या मान्यवरांसह नाशिककर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।